मूलम गुरोर्मूर्ति पूजामूलम गुरोः पदम मंत्रमूलम गुरोर्वाक्यम मोक्षमूलम गुरोः कृपा. महाराजांच्या असीम अखंड अनवरत अनुकंपेने आपण या ठिकाणी आनंदतीर्थ गुरुकुलातील सर्व साधक वृंद जो रुद्रयाग करत आहोत त्याबद्दल शास्त्रीय माहिती या आधी पण गुरुजींतर्फे सरांतर्फे झालेली आहे. तथापि काहीतरी एक नवीन त्यात जोडता येईल का, किंवा मूळ विधीचं काय कारण असतं, त्याच्या प्रक्रियेतील काय बारकावे आहेत आणि त्याच्या फलाची काय व्याप्ती आहे याबद्दल एक थोडासा विचार आपण करूया. आपली संपूर्ण संस्कृती किंवा हिंदू धर्म, आजकाल सगळीकडे असं सांगितलं जात आहे की हिंदू हा धर्म नाही, हिंदू ही संस्कृती आहे. पण दोष हा निर्माण होतोय की संस्कृती आणि धर्म हे एकसारखे जरी वाटत असले तरी एकसारखे नाहीत. कारण एका धर्मातून अनेक संस्कृती उत्पन्न होऊ शकतात, पण अनेक संस्कृतीमधून धर्मस्थापना नाही होत. धर्माचा अर्थ युअर एक्झिस्टन्स अँड युअर युटिलिटी, तुमचं अस्तित्व आणि तुमची उपयोगिता या दृष्टीने होते. उदाहरणार्थ, प्रत्येक वस्तूचा स्वतःचा एक गुणधर्म आहे आणि त्याच्या त्या गुणधर्मावरच विज्ञान कार्य करतं. जर निर्गुण आणि अस्तित्व नसणारी कोणती वस्तू असली, ॲक्च्युली असं काही असूच शकत नाही, पण निर्गुणतेचंच जर काही असलं तर त्याचा ज्ञानात्मक प्रक्रियात्मक ज्ञानाच्या दृष्टीने कधी काही उपयोग होत नाही. उदाहरणार्थ, पुष्प, ख म्हणजे आकाश, पुष्प म्हणजे आकाशातलं पुष्प, ते नाहीच आहे, पण त्याबद्दल काही विज्ञानही होऊ शकत नाही, त्याबद्दल काही ज्ञानही होऊ शकत नाही. तर विज्ञान जे काही करतंय ते धर्माच्या अधिष्ठानानेच करतंय. खूप महत्वाचं आहे. कारण जर आपण मातीतून काही मॉलिक्युल्स वेगवेगळे केले तर ते मॉलिक्युल्स वेगळे करण्याआधी माती असणं गरजेचं आहे. ती माती तिच्या गुणांनी युक्त असणं गरजेचं आहे. आंब्यावरती काही प्रक्रिया करून इसेन्स बनतात, त्याचे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बनतात, पण त्यासाठी तो आंबा असणं गरजेचं आहे. आणि आंबा नुसती डिझाईन, नुसतं स्मेल किंवा नुसती टेस्ट नाही, त्याच्या गुणधर्मांसह असणं आंबा गरजेचं आहे. तर ज्या गुणांना धारण करून तो आंबा आपलं अमरत्व म्हणजे मी आंबा आहे हे सिद्ध करतं, त्या गुणांना धर्म म्हटलं जातं. उदाहरणार्थ, अग्नीची दाहकता आणि प्रकाशकता. अग्नी आहे पण तिथे प्रकाश आणि दाह दोन्ही नाही, तर तो अग्नी नाही. त्याचं नाव आपण अग्नी ठेवलं पण तो अग्नी होऊ शकत नाही, कारण अग्नी या शब्दातच त्याचे गुण आणि धर्म दोन्ही आहे. जलात त्याची शीतलता आणि तृप्त करण्याची क्षमता, या धर्मांना जर त्याने सोडलं तर तेच जल आपल्याला अत्यंत घातक किंवा खूप जास्त विकृती देणारं होऊन जाईल. याच प्रकारे सगळ्या गोष्टींचं आहेत. आणि याच गोष्टीला अनुसरून आपल्याकडे वैदिक प्रक्रियेमध्ये वर्णाश्रम धर्म आहे. 4 वर्ण, 4 आश्रम, 4 पुरुषार्थ आणि 4 वेद. 4 वर्ण, 4 आश्रम, 4 वेद, 4 पुरुषार्थ असे 16 खांब मिळून हा धर्म तयार होतोय. या 16 खांबांच्या मंडपात अहर्निश चालणारे यज्ञ आहेत. कोणते कोणते यज्ञ आहेत? आपण इथे स्वाहा स्वाहा करून एक करतोय, तो कर्मकांडीय यज्ञाचा एक प्रकार झाला. म्हणजे मी जे बोलतोय, माझ्याकडून जे होतंय ते तुमच्या कर्णामध्ये आहुती पडते. तुम्ही कुंड आहात आणि ही बोलण्याची जी प्रक्रिया आहे ही संधी आहे. असंच माता पूर्व रूपम पिता उत्तर रूपम प्रजनन संधी, त्या झालेल्या वैवाहिक कर्मकांडातील गारेहस्पत्याच्या यज्ञाने आपली निर्मिती आहे. सृष्टीमध्ये चालणारं आकाशातून येणारं पाणी, पृथ्वीमध्ये असणारी उर्वर क्षमता, या दोघांच्या संधीतून उत्पन्न होणारी ही सर्व सृष्टी, या प्रकारचे अनेक यज्ञ कायम चालू होते आहेत आणि राहतील. या यज्ञातूनच, म्हणून आपल्याकडे सांगितलंय अयं यज्ञो भुवनस्य नाभिः, या संपूर्ण भुवनाची नाभीचं काय महत्व आहे आपल्या शरीरात? एक मेंदू तर नंतर काम करायला लागतो, पण अस्तित्व आल्याबरोबर आपलं पोषण, आपली स्थिती आणि आपला विकास हे सगळं नाभी केंद्रावर निश्चित असतं. त्याच प्रकारे या यज्ञामध्ये
अंतिम अपेक्षा आपल्याला काय असते? प्रत्येकाला आनंदाची प्राप्ती, सुख दुःख नाही. बऱ्याच वेळी अशाही बऱ्याच दुःखद गोष्टी असतात ज्या करताना आपल्याला त्रास होतो, पण तो त्रासही आनंद देणारा असतो, म्हणून त्या दुःखद गोष्टी सुद्धा व्यक्त करतोच की नाही. मग त्यात बऱ्याचशा गोष्टी असू शकतात. नुसतं डोंगरावर चढून जाणं, तिथे वरती गेल्यावर आनंद होणार आहे म्हणून अपार कष्ट दुःख भोगून आपण जातो. अशा अनेक गोष्टी, अनेक उदाहरणं देता येतील. त्यामुळे सुखदुःखांची नुसती निवृत्ती एवढंच आपल्याला अपेक्षित नसतं. विज्ञानातून किंवा गॅजेट्स आपल्याला सुविधा देतात, सुख नाही देत. त्या सुविधातून उत्पन्न होणाऱ्या गोष्टी आपल्याला सुख देतीलच याची तितकी शाश्वती नसते. म्हणून आनंद जर प्राप्त करायचा आहे आणि तो आनंद जर आत्मस्वरूप म्हणून आपण पूजतोय, तर 3 प्रकारच्या स्तरातून आपला प्रवास झाला पाहिजे. तो प्रवास पहिला होईल आधी भौतिक, कारण आपण शरीराधिष्ठित जगतोय आणि शरीरावरतीच कार्य करतोय, शरीराच्या मार्फतच कार्य करतो. पण नुसतं शरीराचे कार्य होत नाही, कारण फक्त शरीरापुरतीच जर कार्य असली असती तर एक सुखदता दुसऱ्याला पण सुखद वाटायला हवी, तसं होत नाही. म्हणून त्या शरीराच्या गोष्टींमध्ये आवड निवड ही मानसिक स्तरावर निर्माण होते. आणि मन हे दैवीय गुणांचं कारण आहे, दिव्यता ज्याच्यात आहे. रुद्र आपण म्हणतोय, रुद्राच्या पहिल्याच मंत्रात यच्च दैवम तदसुप्तस्य तथैवैती, दैव म्हटलेलं आहे त्या मनाला. आणि ते मन कसं असावं? शिवसंकल्पम असतो. आता आपण पुन्हा रुद्र म्हणू तेव्हा त्या शिव स्वरूपापर्यंत पोहोचवणारं माझं मन असो. मनात ती शक्ती आहे की तुमच्या सगळ्या विपरीत गोष्टी जरी आसपास असल्या, पण तुमचं मन जर एका विशिष्ट अवस्थेपर्यंत तुम्ही तयार केलेलं आहे, ते त्या विपरीततेत सुद्धा तो प्रचंड आनंद तुम्हाला प्रदान करतो. आणि याची बरीच उदाहरणं आहेत. आपण सुखद म्हणतो अशी कोणतीही वस्तू, व्यक्ती किंवा परिस्थिती बाजूला नसतानाही आनंदाने सराबोर असणारे अनेक ऋषीमुनी महंत या प्रक्रियेने आणि याच धर्माच्या परंपरेने दिलेले आहेत, की ज्यांना बघून आपण आपला मार्गक्रमण करतोय. तर त्या मानसिक स्तरावर जेव्हा आपल्याला कार्य करावं लागतं, म्हणजे भौतिकतेत शरीराच्या वरती जाऊन जेव्हा आपण कार्य करतो, तेव्हा मनाची गंमत ही आहे की जे प्राप्त होऊन जातं ना, त्याबद्दल त्याला महत्व राहत नाही. मी करोड रुपये कमवेल, त्या करोडसाठी मी अनेक वेळा प्रयत्न करेल, मेहनत करेल, पण ज्या दिवशी माझ्याकडे करोड येऊन जातील त्यावेळी माझ्यासाठी ते शून्य होऊन जातं. आणि ही कायम चालणारी प्रक्रिया आहे मनाची. म्हणून त्याला एखाद्या अशा ठिकाणी जर पाशबद्ध केलं, बांधलं, की जे शेवटचं टोक आहे. ट्रॅकिंग करायला जे लोक जातात त्यांना माहिती असेल की दुसऱ्या रस्त्याने जाऊन वरती एक दोर बांधून ठेवला जातो. नंतर जे कठीण सोळके किंवा कठीण त्रास आहे त्या ठिकाणी त्या दोराच्या साहाय्याने तिथपर्यंत पोहोचतो. बस तीच प्रक्रिया मानसिक स्तरावर जी होते त्यालाच यज्ञ, तंत्र, उपासना इत्यादी गोष्टी म्हणतात. मानसिक स्तरावर त्या शिवाच्या चरणी, त्या गुरुच्या चरणी, त्या शक्तीच्या चरणी आपण स्वतःला स्थिर केलं आणि मग येणाऱ्या रोजच्या जीवनातील कमी जास्त, अधिक, गोड, वाईट सगळ्या भावनांना करून करून एक हात तिकडे पकडलेला, बाकी गोष्टींनी सगळं चाललंय की एक दिवस उजाडतो आणि मनातून येतं की आजे सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. त्या स्तरापर्यंत पोहोचणं होतं. पण ते पोहोचण्यापर्यंत या सगळ्या कंडिशन्स फॉलो कराव्या लागतात. कारण प्रयोजनमनुद्दिष्टं मंदोपी न प्रवर्तते, प्रयोजन काहीतरी आहे म्हणून आपण ते करतोय. पण त्या प्रयोजनापर्यंत जाताना कर्मकांडीय गोष्टीमध्ये खूप हे सांगितलेलं आहे, हे असं करू नका, ते तसं करू नका. त्या स्तरावर आपल्याला कळत नाही की एवढ्या अडचणी आणि एवढी बद्धता काय. ती पाशबद्धता जी आहे तीच पुढे मुक्तीचं कारण बनते. जे गुरुच्या आज्ञेत राहतात, जे धर्माच्या आज्ञेत राहतात, जे मातापित्यांच्या आज्ञेत राहतात, त्यांना एका विशिष्ट स्तरानंतर मुक्तीचा स्वाद चाखायला मिळतो. कसं? जसं एखादं छोटंसं झाड असतं, उभं राहण्याची त्याच्यात क्षमता नसते, त्यावेळी काय केलं जातं, आजूबाजूला 2-4 फांद्या वगैरे बांबू बांधून आपण त्याला त्याच्यात ताकद येईपर्यंत उभं करतो आणि नंतर त्याचाच महावृक्ष होतो. तर ते जे सुरुवातीला जे बांधलेलं असतं ना, ते बांधणं म्हणजे ते कर्मकांडीय गोष्टींमधून, आईवडिलांच्या आज्ञेतून बांधलेलं आहे की तुझ्यात ताकद येऊन तिथपर्यंत तू वाढशील तोपर्यंत. परंतु आपली मानसिकता आणि आजची परिस्थिती जी आहे, क्योंकि हमें नाज है खुद पर, किस बात का, हम है इस बात का, लेकिन उस होने में, त्या अस्तित्वात स्वतःच काहीच नाही आहे. तुम्ही, मी, आपण सगळे जेव्हाही केव्हा आलो तेव्हा डायरेक्ट आलेलोच दिसलो.
आणि जेव्हा जाऊ त्या दिवशी मेसेज व्हॉट्सअप कशावर काही येणार नाही आहे, डायरेक्ट किंवा 15 मिनिट आधी एखाद्यालाच सुचतं की 2 दिवसानंतर 6 महिन्यानंतर आपलं पॅकअप आहे. 10 मिनिट आधी सुद्धा नाही कळणार की आता पॅकअप होऊन जाईल. नाहीतर याच फक्त श्वास चालू आहे म्हणून किती लोक फक्त जिवंत आहे की त्यांच्या शरीरात काहीच उरलेलं नाही आहे. अगदी नसांपेक्षा जास्त नद्या घुसवलेल्या आहेत बाहेरून, पण फक्त श्वास चालू आहे तरी ते जिवंत आहेत. तर माहीत पडत नाही कधी पॅकअप होऊन जाईल. जोपर्यंत आपण सशरीर, सगुण आणि सक्रिय आहोत, तिन्ही गोष्टी आहेत. सशरीर, सगुण म्हणजे मला आवड असलीच पाहिजे, आवड निवड या गोष्टी टिकण्यासाठी महत्वाच्या आहेत, आणि सक्रिय या 3 स्तरावर आहोत. तोपर्यंत एका विशिष्ट स्तरावर जाण्याची जो राजमार्ग आहे, जिथून तुम्ही भटकू शकत नाही, त्याचं नाव कर्मकांड. त्याच्यात खूप अडचणी आहेत, पण त्या अडचणी यासाठी आहेत की परमस्वतंत्रता प्राप्त व्हावी. जसं डिसिप्लिनमध्ये एखादा सैनिक वाढतो, मग तो बॉर्डरवर गेल्यानंतर तेच डिसिप्लिन त्याच्या जीवनाचं रक्षक बनतं.